इराण, इस्रायल आणि अमेरिकाचं युद्ध चालू आहे. आता माझा विषय हा आहे की युद्ध चालू त्या तुम्हाला असं वाटत असेल की त्या देशाचं युद्ध आपल्याला याच्यात काय आपल्याला याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण असं नका म्हणू. का आता आज आपलं पूर्ण शेअर मार्केट, आज अर्थव्यवस्था पूर्ण ढासळणार आहे. मी म्हणतो वर्षभर तरी आहे ना या संकटातून आपण बाहेर येणार नाही. आता इराण म्हणलं तर इराणमधून आपल्याला डिझेल, पेट्रोल बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथून येत होत्या, पण आता त्या सगळं बंद होणार आहेत वर्षभर तरी. आपण याचा काही विषय नाही. आता आपण येऊ दुसऱ्या विषयावर. विषय असा आहे की इराणचा तो कोण आहे ना, आयतुल्ला खामेनी, तो मेल्यानंतर तिथले लोक म्हणतात की बरं झालं, ते एक मोकळा श्वास घेत आहेत. ते म्हणजे आपण कसं इंग्रजांपासून आझाद झालं तसं ते त्या तानाशापासून आझाद झाले. पण त्याच्या उलट आपल्या भारतातले काही मुस्लिम आपले इथं राहतात, आपले इथं खातात आणि त्याच्यासाठी मातम मनवतात, त्याच्यासाठी रडतात का? माझं म्हणणं एवढं आहे, आमच्या 26/11 हल्ला, पुलवामा, पहलगाम हल्ला, कोण रडलं काय? म्हणजे यांना एवढा पुळका, जर त्यांच्या तिथल्या मुस्लिम माणूस मेला म्हणून पुळका राहतात भारतात, मग यांना आपण का हे करायचं? मग आपले हिंदू संघटना कुठे गेल्यात? आपले हिंदू एकजूट का नाही होत? माझं एवढंच म्हणणं आहे की आता तुम्हाला अजून एक सांगायचा विषय असा आहे अमेरिकेचा. अमेरिका ही सगळ्यात मोठी महाशक्ती, हे सगळ्या जगालाच माहिती आहे, त्याच्यात सांगायचा काही विषयच नाही. पण माझं म्हणणं आहे, आता इराणवर अमेरिकेनं का एवढा दबाव टाकला, का तिथल्या तानाशाला मारलं, त्याचं पण एक कारण आहे. तर इराणने अणुबॉम्बचा प्रयोग केला होता. अणुबॉम्बचं त्यांना चालू होतं त्यांचं करणं. हे अमेरिकेला नको होतं. अमेरिकेला काय वाटतं, मीच, माझ्यावरी कोणीच नको. म्हणजे अमेरिका कोणाला पुढं जाऊ द्यायचा विचारच करत नाही. अमेरिकेने भारताला पण तेच केलं. 1998मध्ये अमेरिकेनं काय केलं, आपल्या आता आपण काँग्रेस म्हणतो, अरे काँग्रेसमुळेच आता आपण आपल्याकडं वाकड्या नजरेनं कोणी बघत नाही. तुम्हाला हे माहीतच असेल, अटल बिहारी वाजपेयी आणि APJ अब्दुल कलाम यांनी परमाणूचं प्रक्षेपण केलं होतं पोखरणमध्ये, हे सगळ्या जगालाच माहीत आहे. तेव्हा आपल्यावर पण खूप दबाव टाकला. यानं सॅटेलाईटनं आपल्यावर लक्ष ठेवलं. विचार करायची गोष्ट आहे, अमेरिकेनं सॅटेलाईटवर आपलं लक्ष ठेवलं. आपले 2 ते 3 वेळा आपल्याला त्यानं विरोध केला. शेवटी 5व्यांदा आपण त्याचं संपन्न पूर्ण देश झालो आपण. माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा तुम्ही काही करा, करण्याबद्दल नाही, पण भारत पहिला, बाकीचं घोसळत गेलं तिकडे. माझं म्हणणं आहे तो मरू द्या ना, तो तिथला तानाशा आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही चुकत नाही. पण माझ्या बोलण्याचा एवढाच उद्देश आहे की आपले पण इथं कधी काय झालं तर तुम्ही आपल्यासाठी पण हे करता. पण याच्यावर काय होतं की आपला हिंदू कुठं आहे, आपल्या हिंदूंना पण एकजूट झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि पुढं व्हिडिओ पुढं सगळ्यांकडे पाठवा. जय शंभूराजे, जय शिवराज, जय महाराष्ट्र.